उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कैलासवासी अण्णा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ मिष्टी स्वागत पाटील व ध्रुवी गावडे यांच्याकडून आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट सत्यसाई चषक 2026 वाघोबा खंडरपाडा टीमचा जतीन पाटील लेफ्ट हँड बॅटर गेम चेंजर खेळाडू. काय फिल्डिंग, जबरदस्त ग्राउंड फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या पण देऊया ही ट्रॉफी देऊन सन्मानित करत आहोत. ताराचंद किनी साहेब आणि भरत कदम यांच्या माध्यमातून आपण देत आहेत एकदा जोरदार टाळ्या जतीन पाटीलसाठी. कॉंग्रॅच्युलेशन जतीन. अगदी चांगलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी जतीन. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आणि या हंगामासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेत ज्याने अत्यंत अव्वल दर्जाची गोलंदाजी केली आणि खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज देण्याकरता मी विनंती करेन वैभवजी भोईर आणि संदेजी पाटील यांना विनंती करेन की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आणि उत्कृष्ट गोलंदाज दिलेला आहे कैलासवासी अण्णा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ मिष्टी स्वागत पाटील व ध्रुवी गावडे यांच्याकडून आणि उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट सत्यसाई चषक 2026 रोहित म्हात्रे. श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीमचा एक हर हुन्नरी हरपनमौला खेळाडू मिस्टर रोहित म्हात्रे. 9 विकेट अँड 2 मेडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट सत्यसाई ट्रॉफी 2026 रोहित. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज देण्याकरता मी महेश जी भगत आणि सागर जी पाटील यांना विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये ज्याने अत्यंत चांगला खेळ दर्शवत असताना भल्या भल्या गोलंदाजांना पाणी पाजलं आणि फायनलपर्यंत प्रवेश केला असा उत्कृष्ट फलंदाजचा किताब जाईल मिस्टर लेफ्ट हँड बॅटर श्रेयस देव. 56 रन, ज्याच्या बॅटमधून मात्र यावेळेला धावा वेगाने वाढताना पाहायला मिळाला. एक सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान परंतु उच्च विचार त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. आणि मी विनंती करेन उत्कृष्ट फलंदाज देण्यासाठी महेशजी भगत साहेब आणि सागरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या श्रेयस देवसाठी. ध्रुव 11 सातपाडी. त्यानंतर तृतीय पारितोषिककडे आपण वळणार आहोत. तृतीय पारितोषिक चला आपण लगेच मालिकावीर देऊन टाकूया. आणि मालिकावीर या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करणार आहे हेमंत भगत यांना की आपण समोर या. हेमंत भगत. रमेशजी पाटील, अक्षय भोईर आणि रमेशजी पाटील यांना विनंती करेन आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण मालिकावीर या स्पर्धेमधला सर्वोत्तम खेळाडू सत्यसाई चषक 2026 या स्पर्धेतला गुणवंत खेळाडू मॅन ऑफ द टूर्नामेंट ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. 62 रन्स, 7 विकेट, 62 धावा आणि 7 विकेट. ईस्ट फॉर वेस्ट मनोज पाटील इज अ बेस्ट. या आपण वन अँड ओनली मनोज पाटील मन्या ठरतायत यावेळेला मॅन ऑफ द टूर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या मन्या पाटीलसाठी येऊ द्या. विठ्ठलवाडीचा वंडर बॉय मिस्टर मनोज पाटील मन्याला मात्र यावेळेला आपण देत आहोत मालिकावीर पुरस्कार. कॉंग्रॅच्युलेशन मनोज, अभिनंदन. चला या तृतीय पारितोषिक या ठिकाणी आपण जाणार आहे श्रीराम कसराळी टीम. एकदा श्रीराम कसराळी टीमसाठी जोरदार टाळ्या येऊ द्या. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या वैतरणा विभागात जसा सध्या फॉर्मामध्ये गोरसई बी आहे तसंच मात्र श्रीराम कसराळी हा संघ पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या श्रीराम कसराळी संघासाठी. आणि मी विनंती करेन तन्मय पाटील, आदरणीय तन्मय पाटील यांना विनंती करेन
आणि तृतीय पारितोषिक तृतीय पारितोषिक 33,000 व आकर्षक चषक या ठिकाणी आपण पाहत आहेत. आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं तर सचिनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे सौजन्य केलेल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. करण कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आपल्या संपूर्ण टीमचं. त्यानंतर द्वितीय पारितोषिक देण्याकरता मी सरपंच किरणजी पाटील साहेब यांना विनंती करेन आणि राजेशजी भोईर यांना विनंती करेन की आपण समोर या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि आपण ही ट्रॉफी देणार आहोत. कैलासवासी महादेव गोपाळ पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन महादेव पाटील यांच्याकडून आपण पाहत आहेत. द्वितीय पारितोषिक 66,000 रुपीज अँड ट्रॉफी जाईल ध्रुव 11 सातपाडी. जोरदार टाळ्या होत्या ध्रुव 11 सातपाडी टीमसाठी. इलेश भाऊ चौधरी लिंबूदादा या ठिकाणी जरूर उपस्थित झाले. आज त्यांनी एन्जॉय केले या स्पर्धेला. लिंबूदादा अभिनंदन तुमचं आणि तुमच्या संघाचं. तरी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा करूया अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. ₹66,000 रोख रक्कम व आकर्षक चषक आपण देत आहोत. सरपंच किरणजी पाटील साहेब आणि राजेजी भोईर साहेब यांच्या वतीने शुभ हस्ते. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, आई कुसमाई माते की. आणि त्यानंतर प्रथम पारितोषिक या स्पर्धेतला अव्वल दर्जाची कामगिरी करणारा राजेश भोईर यांनी आम्हाला सांगितलं की 2 ते 3 वर्ष झाली आपण पाहिलं सत्यसाई चषक आपण भरवायचो डेमध्ये. त्यावेळेला सफाळी विभागातील एक संघसुद्धा क्वालिफाय होत नव्हता, परंतु डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा सफाळी विभागातील संघ पाहायला मिळतोय. श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी हा संघ चॅम्पियन्स बनतोय. जोरदार टाळ्या. मी सचिनजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्ते आणि संपूर्ण या ट्रॉफीला स्पर्श करण्यासाठी किरणजी पाटील साहेब, जितूजी किनी, चंद्रकांतजी भोईर, महेशजी भगत, राजेशजी भोईर, हरीशजी पाटील, सागर पाटील, भरत कदम, वैभव भोईर, संदेश पाटील, अक्षय भोईर, तन्मय पाटील, रमेशजी पाटील यांना सुद्धा विनंती करेन. ताराचंद किनी, सुरेशजी पाटील यांना सुद्धा विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. ₹1,00,000 25,000 व आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करत आहोत. सर्वांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. मोरया.